आणि यानंतर एक मोठी बातमी हाती येते। कोलकाता रुग्णालय बलात्कार आणि अत्याचार प्रकरणामध्ये सुप्रीम कोर्टाकडून एसआयटी स्थापन करण्यात आलेली आहे। सीबीआयकडे सुप्रीम कोर्टानं या सगळ्या प्रकरणी स्टेटस रिपोर्ट मागितलाय। रुग्णांना त्रास होतोय, काम सुरू करा असं कोर्टानं डॉक्टरांना आवाहन देखील केलेलं आहे। अपडेट जाणून घ्यात, सोमेश कोलगे आपल्या सोबत आहे। सोमेश, सुप्रीम कोर्टामध्ये महत्त्वपूर्ण अशी ही सुनावणी सुरू होतीये। अवघ्या देशभर निदर्शनं होत आहेत। कोर्टाकडून काय नेमकं निरीक्षणं नोंदवली जात आहेत, काय नेमकं आवाहन केलं जाते डॉक्टरांना? दीपक, आज पश्चिम बंगालच्या बलात्कार प्रकरणी सुप्रीम कोर्टात सुनावणी सुरू आहे। सुप्रीम कोर्टाने स्वतःहून दखल घेतलेली आहे। सर्वोच्च न्यायालयाने म्हटलं की गुरुवारी आपण स्टेटस रिपोर्ट मागवू, परंतु तरी सुद्धा सुनावणी संपलेली नाहीये, अजून सुनावणी सुरू आहे आणि पश्चिम बंगाल सरकारला जबरदस्त झापलेलं आहे सर्वोच्च न्यायालयाने। सर्वोच्च न्यायालयाने प्रश्न विचारले आहेत की पश्चिम बंगाल सरकारने किंवा तिथल्या पोलीस काय करत होते। क्राईम सीन हा प्रोटेक्ट करणं हे पोलिसांचं पहिलं काम असतं, तरी सुद्धा पोलीस क्राईम सीन प्रोटेक्ट करू शकले नाहीत। 7,000चा मॉब हा संपूर्ण हॉस्पिटलमध्ये कसा काय घुसला। दुसरा प्रश्न जो सर्वोच्च न्यायालयाने विचारला आहे तो म्हणजे FIR कोणी दाखल केला। जर पीडितेच्या वडिलांना FIR दाखल करावा लागला तर मग हॉस्पिटलमधल्या ऑथॉरिटीज काय करत होत्या इतक्या वेळ, आणि रात्री 11:45 FIR का दाखल करण्यात आला असा सवाल हा सर्वोच्च न्यायालयाने विचारलाय। इतका उशीर का लागला? बलात्कार झाल्यानंतर दुसऱ्या दिवशी सकाळी या महिलेबाबत असा प्रकार घडल्याचं समजल्यावर त्या दिवशी संध्याकाळी तिच्या परिवाराला तिचा मृतदेह सोपवण्यात आला। तर मृतदेह सोपवण्यासाठी इतका वेळ का लागला? त्यावेळेस पश्चिम बंगालच्या वतीने कपिल सिब्बल हे सरकारची बाजू मांडतायत। त्यांनी वारंवार सांगण्याचा प्रयत्न केला की आम्ही अनैसर्गिक मृत्यूचा अननॅचरल डेथची नोंद केली होती, त्यावर सुद्धा सुप्रीम कोर्टाने त्यांना झापले। ते म्हणाले अनैसर्गिक मृत्यूची नोंद करणं म्हणजे FIR नोंद करणं नाही। तुम्ही FIR इतक्या उशिरा का नोंद केलात आणि FIR नोंद करायला पीडितेच्या वडिलांना काय यावं लागलं? हॉस्पिटलमधल्या ऑथॉरिटीज काय करत होत्या? असा सवाल हा सर्वोच्च न्यायालयाने उपस्थित केलाय। दीपक, सोमेश, धन्यवाद दिलेल्या सविस्तर माहितीबद्दल। ABP माझा, उघडा डोळे बघा नीट।